माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आईला मला म्हणाली तू जानकीला हाताला धरून आणलंस म्हणून. वामन, तू माझा भाऊ जरी असलास तरी माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरज नाहीये. तिच्याबरोबर माझे संबंध होते पण माझ्यामुळे तिला दिवस गेले हे सबसिड खोटं आहे. तुमच्याशी त्यांना बोलायला अजिबात येळ नाहीये. त्या वनितेचं तुझ्याबरोबर लग्न करणं ही माझी नाही आत्याबाईची इच्छा होती. ते जर तुझ्याशी आणि चिवशी चांगले वागत असतील तर त्यांचे सगळे गुन्हे माफ आहेत. आवाज टप्प्यात आला रे आलं की डिस्काउं. नक्की काय झालं सकाळी? जानकी 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 आय एम सो हॅपी. मला आर्यनसाठी एक अल्टिमेट गिफ्ट मिळालंय. पण मी तुला नाही सांगणार मी काय घेतलंय ते, कारण मी तुला सांगितलं होतं ना माझ्याबरोबर ये म्हणून, पण तू नाही आलीस. बरं बाई सांगेन, पण आत्ता नाही. आधी तू मला सांग तुझी ती मैत्रीण व्यवस्थित पोचली म्हणला? पोचली ना? हां जानकी आय एम सो एक्साइटेड. उद्या तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि उद्या आर्यनचा बर्थडे सुद्धा आहे. काय मग उद्या कुठला ड्रेस घालणार? अमृता, मला नाही वाटत मी कॉलेजला येऊ शकेन म्हणून. जानकी अगं पण काय झालंय? त्या विषयावर नको बोलायला. जानकी अगं आता बाबा तयार आहेत, आत्या आजीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, मग झालं काय? म्हटलं ना मी नाही येणार आहे कॉलेजला. जानकी अगं एवढं सगळं रामायण घरात घडलं, आमच्याशी बोलावंसं पण वाटलं नाही. सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगितलं ते बाई. आता कळलं जानकीला कॉलेजला घालायला मी का नको म्हणत होते ते. यात जानकीचा काहीही दोष नाहीये. अरे तेच तर सांगतेय ना मी तुला. फार भोळी आहे रे ती, कुणीही फसवतं तिला. मागे दागिन्यांच्या वेळेला परशुनी फसवलं होतं, आता वनितानी फसवलं. कुणीही फसवतं तिला. आपण हे फसवलंच की. नरसिंहा, आतेबाई, आपण फसवलंय तिला हे मान्य केलं पाहिजे. मला माहिती आहे आपण हे जगासमोर नाही सांगू शकत, पण हळूहळू आपण स्वतःशी खोटं बोलू लागलोय. मी फसवून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आतेबाई, काय हक्क आहे मला तिच्यावर एवढा अधिकार गाजवायचा? हे सगळं आत्ता बोललंच पाहिजे. हो बोललंच पाहिजे, कारण आता हीच फसवणूक माझं आयुष्य झाली. ती माझ्यापासून थोडी जरी दूर गेली तरी मी अस्वस्थ होतो. अशी अस्वस्थता नर्मदा असतानाही कधी जाणवली नाही आतेबाई. सतत सतत जानकीला माझ्यापासून कोणीतरी दूर घेऊन जात आहे हीच भीती मनात असते. अरे मग त्याची कारणं शोधायचा प्रयत्न केला पाहिजेस तू. तू उगीच जानकीच्या कॉलेजचं कारण पुढे करू नकोस आतेबाई. हो मला सांग, तू का इतका अस्वस्थ आहेस? याचं उत्तर माझ्यापाशी नाही. समजा जानकी उद्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलाबरोबर बोलताना दिसली तर? मी का जाऊ तिच्या कॉलेजला? तुला जायची काय गरज आहे? इथे बसून ती सगळी दृश्य तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसतील. मग तुझ्यातला पुरुष तुला स्वस्थ बसू देणार नाही. तू स्वतः सुखी होणार नाहीस आणि जानकीलाही सुखी होऊ देणार नाहीस. मी द्विधा मनस्थितीत आहे आत्याबाई. अरे नशिबाने मिळालेला अस्सल मोती आहे जानकी म्हणजे. आता त्याला जपायचं कसं
हे तुलाच कळलं पाहिजे. ठीक आहे, मी विचार करून सांगतो. त्याची काही गरज नाहीये. मी ठरवलंय, मी कॉलेजात नाही जाणार. नरसिंह, भावनेच्या भरात जाऊन उगीच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस. तर ती आपण म्हणाली आहे ना तसं, तू कशाला तिचा विचार बदलायला जातोस? वहिनींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रे बाबा. म्हणजे आता नवरा आणि बायकोमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे. हीच वेळ आहे मध्ये जाण्याची. लोक काय का म्हणेना, कबाब मी हड्डी बिड्डी. परशुराम, नवरा बायकोच्या नात्याला तडा गेलाय. आता ह्याच टायमाला असा घाव घालायचा, हे दोघांचं नातं एकदम ताडकन तुटलं पाहिजे कायमचं. चलो फिर परशु शेठ, आक्रमण. दादा, परशु, मला जाऊ दे, मला काम आहे. कुठे निघाला? हे बघ, माझं काम आहे, आपण नंतर बोलूया. अरे दादा, आता बोलला नाहीस की नाही तू तर माझा जीव जाईल रे. पाया पडतो तुझ्या, पण बोल माझ्याशी. हे बघ परशु, उठ उठ उठ, तू बोल, पटापट बोल, काय काम आहे? ते तुझ्यासारखं कलाप्रेमी प्रामाणिक माणूस बनव मला. तुझ्या पदराखाली घे मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? पटापटा बोल ना, स्पष्ट बोल ना. म्हणजे ते कसं आहे, तू कसं चांगलं समाजकारण करतो, राजकारण करतो, तसा चांगलं समाजकारण करणारा राजकारणी माणूस मला बनायचंय. ठीक आहे, वाकणीसांना जाऊन भेट, ते बघतील काय ते. अरे दादा, मला तुझ्याबरोबर राहायचंय. आधी वाकणीस काय म्हणतायत ते झेपताय का बघ, आणि मग ये माझ्याकडे. आता तू म्हणलं तर काय, म्हशीचं शेपूट पण धरायला तयार आहे रे मी. हे होण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. पण मला तेवढं तुझ्यासारखं बनव. हां, तुझ्या मळ्यामध्ये मला रुजायचंय दादा. पिकं कशी डोलत्यात तसं डोलायचंय, मोठा वृक्ष व्हायचंय. बास झालं परशु, आता जाऊ दे, मला कामं आहेत. दादा, कामं मला पण आहेत, पण तुझ्यासमोर उभं राहिलं की नाही, पाय हलतच नाही तरी एकदम. अरे पण मग मी जाऊ का? का रे, एवढा कंटाळा आला माझा? नाही रे बाबा, मला कामं पडली आहेत, जाऊ दे मला. पण ते तू मला म्हणाला होतास ना, विद्यार्थी तू मला बनवणार, त्याचं मग कसं काय? तुला म्हटलं ना, तुला राजकारणात पडायचंय, तर आधी राजकारण म्हणजे काय ते समजून घे. बर. आणि म्हणून वाकणीसांकडे जा. हं? जा, मी जाऊ आता. काय म्हणलं? हो म्हणलं. मला शिकवतोय राजकारण कसं करायचं, ते म्हणा वाकणीसाकडनं शिक. यायला सावत्राईच्या पोटी जन्माला आलो ना, तेव्हापासूनच राजकारण शिकतोय मी. तू कॉलेजला जाणार नाहीस म्हणजे काय वेडेपणा चालवलायस तू हा? माझ्या कॉलेजात जाण्याने माझ्यावर प्रेम करणारी माणसंच नाराज होणार असतील तर काय अर्थ आहे त्या कॉलेजात जाण्याचा? कोण नाराज आहे तुझ्यावर? आत्याबाई. या घरात त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं. त्यांना दुखवून कसं जाऊ मी कॉलेजात? जानकी, अगं आत्याबाईंची चिंता वेगळ्याच कारणांमुळे निर्माण झाली आहे. कारण काही असो, माझ्यामुळे त्यांना चिंता करावी लागतीये, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. बहुधा तुला माझा राग आलेला दिसतोय. काहीतरीच काय. मी तुमच्यावर रागवणं कधी शक्य आहे का? तो माझा अधिकारच नाही, आणि
तुमच्यावर रागवणं म्हणजे स्वतःवर रागवण्यासारखंच आहे. आणि तुमची हीच इच्छा आहे ना की मी खूप शिकावं म्हणून. तू खूप शिकावंस, फक्त ग्रॅज्युएट व्हावंस इतकीच माझी इच्छा नाही आहे. पण जर का तसं असतं तर वाकणीसाला सांगून अख्ख्या घरात भिंतींवर 8-10 डिग्रीज लावल्या असत्या. कारण मला असं वाटतं शिक्षणाचा उपयोग हा दाखवण्यासाठी नसून स्वतःला समृद्ध करण्यासाठी असतो. करीन ना मग मी तुम्हाला चांगल्या मार्काने पास होऊन दाखवेन. पण ते कॉलेजात जाऊन नाही, घरी बसून. ते काय तो कोर्स असतो ना, कॉरेस्पॉन्डन्स कोर्स. तेच तो करेन ना मी. आत्याबाईंना सुद्धा माझं कॉलेजात जाणं आवडणार नाही. अमृताला पण उगीच माझ्यामुळे त्रास नको. आणि या सगळ्यांची मनं राखता राखता मला अभ्यासाला पण नाही वेळ मिळणार. त्यापेक्षा नकोच ते. तुला नक्की काय म्हणायचंय हे मला कळत नाहीये. माझ्या मनात काही वेगळं नाहीये. उलट मला पहिल्या दिवसापासून हेच वाटत होतं. तरी मला असं वाटतं की आता नको आपण याच्यावर बोलूया. तुम्ही जसं बाकीच्यांना सांगता ना तसं मी तुम्हाला सांगू. पास झालं, विषय संपला, चर्चा बंद. तू इतकी हट्टी असशील असं वाटलं नव्हतं. कधी रुसेल दुःख सोसेल तरी हसेल माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Aryan. Happy birthday to you. मारतील काय? डायबिटीसचा माणूस आहे मी. एवढूसा केक खाऊन तू मरणार नाहीयेस. घे. काही इच्छा नसताना केक खावा लागतोय या दिवशी. आर्यन आज 22 वर्षाचा झाला जाना. बघता बघता मुलं कशी पटकन मोठी होतात ना. अरे लग्नाच्या वयाचा झालाय तो. लवकरच सून येईल घरात. आणि त्याला तर घरला येऊ दे. सुनीचं नंतर बघता येईल. चुकलो श्या, काहीतरी बोलून गेलो मी. पण चुकीचं काय बोललास. मीच मूर्ख आहे. उगाच स्वप्न बघत बसते. आज न उद्या आर्यन नक्की परत येईल. उद्याचं माहित नाही. आज तरी त्याने यायलाच पाहिजे घरी. मी विनंती करायला गेलो होतो आज तरी घरी ये म्हणून. आणि त्याने तुझा अपमान केला म्हणून म्हणते नको जात जाऊ त्याला भेटायला. अरे वाढतं वय आहे त्याचं. आपण कुणाला काय बोलतोय त्याचं भान नसतं या वयात. पण युगंधरे, का दरवर्षी तोच येडपणा करतेस? का त्याची वाट पाहत राहतेस? त्यामुळं माझं काळीच तुटतं. व्यसन लागले मला या दिवसाचं. वर्तमानपत्रात वर्षभर मी सगळ्या जगाला रडवत असते. पण वर्षातला हा दिवस मला रडवतो. बस आता नको टिप गाळू. नाहीतर तुला रडवणाऱ्या त्या नरसिंहाची आत्ताच्या आता माझ्या डबल बोरनं चाळण करून टाकतो. हे काम आपण तेव्हा पण करू शकलो असतो. करू शकलो असतो नाही, केलं होतं.
अशा वेळेला राजनला नीट वापरता नाही आला आणि त्याच्या हातनं ही संधी गेली. ती चूक पुन्हा नाही करायची. त्याला मारण्यापेक्षा त्याचं मनोधैर्य मारून टाकायला हवं. हो, पण कधी? उद्या उद्या सकाळी जना आर्यनचा वाढदिवस आहे. आतिषबाजी व्हायला नको. उद्याचं वर्तमानपत्र वाचायला विसरू नकोस. उद्या किल्लेदारांच्या घरात पहिला बॉम्ब फुटणार आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात. पांडू, साहेबांनी पेपर वाचले? साहेब अजून बाहेर आलेच नाहीये, पण आल्याला पहिल्यांदा पेपरच मागतील ते. बरं, साहेब बाहेर आल्यानंतर त्यांना सांग पेपर अजून आलेच नाहीयेत. पण साहेब तर आल्याला पेपर मागणारच ना. तुला सांगतो तेवढं कर तू. ठीक. काय वाकणीस आज सकाळी सकाळी का रात्री घरी गेलाच नाहीत? नाही साहेब, आत्ताच आलोय. पांडू, पेपर कुठेत? पेपर अजून आले नाहीयेत. आले नसतील तरी येतील. तोपर्यंत साहेबांना चहा घेऊन ये. चहा नको. सकाळी सकाळी पेपर वाचल्याशिवाय जो राजकारणी आपला दिवस सुरू करतो तो खरा राजकारणीच नाही. बाहेरून घेऊन या पेपर लवकर. जा रे, घेऊन ये. जा. वाकणीस, आधी पेपर वाचतो आणि मग बोलतो तुमच्याशी. भूकंप थोड्या वेळासाठी का होईना लांबवला, पण तो येणार हे नक्की. अगं मी लहान आहे. लहान पोरं तुझ्यापेक्षा जास्त शहाणे असतात, कळलं? कसं राहतो रे? अगं मला नाही आवडत की ताई तुझं शहाणपणा करू नको, बदडून काढीन. शाळेत पण कोणी मारत नाही, कायद्यानं बंदी आहे, कळलं का? हा, बहीण भावाच्या नात्यामध्ये येण्याचं डेअरिंग तो तुझा कायदा पण नाही करणार, कळलं? हा बोल गाई. काय? कधी? अगं अगं मग त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जा ना. काय झालं? नाही नाही, तू काळजी नको करू, मी येते तिकडे. हा, मी लगेच निघून येते. अगं गणाला कशाला तर उगीच, मी येते म्हटलं ना. अगं काय झालंय? मी येते. हा, काळजी नको करू, ठेवते. हा. म्हसोबाच्या माळावर उम्याच्या खाचर आहे ना, तिकडे बाबा पाय घसरून पडले. जानकी, काय झालं जानकी? बाबा शेतात पाय घसरून पडले. हाडाला लागलं म्हणाली आई, मला जायला पाहिजे. मी येतो, डॉक्टरांना फोन करतो म्हणजे तेही पोचतील. मला पण यायचंय. चल की. अरे शाळा नाही का गण्या? एक दिवस सुट्टी घेतली तर काही फरक पडत नाहीये. जरा गण्या तयारी कर, मी आलो फ्रेश होऊन. वाकणीस घाबरला. जगाने जर पाहिलं ना वाकणीसला घाबरताना, तर दादाचे राजकीय शेअर ढासळतील. कळ का? लय मजा आली बरं का तुला घाबरताना बघून. काय परशु शेठ, आज एवढ्या सकाळी सकाळी बाहेर? बड्डे आहे माझा, बड्डे. तुमचा वाढदिवस एप्रिल महिन्यात असतो 1 तारखेला. तो असतो, पण आज या परशुराम किल्लेदाराचा नव्याने जन्म झाला. काय करतो हा नवीन परशुराम? गुरुला शोधतोय कानमंत्र घेण्यासाठी. साहेबांकडे जा, साहेबच तुमचा कान फुंकू शकतात. साहेबांनी या वाल्याचा रात्रीच उद्धार केलाय. जीर्णोद्धारासाठी वाकणीसाकडे पाठवलंय. म्हणजे राजकीय पटलावरती परशुराम नावाचं एक नवीन प्याद आलेलं आहे. आणि ते दादाचं काय म्हणतात, ते ड्रीम टीम मध्ये आमचा समावेश झालेला आहे. कळलं का? त्यामुळे त्याच्या सहवासामध्ये राहायचं, त्याच्या बरोबर राहायचं, पण राजकारण कसं करावं हे शिकण्यासाठी वाकण्याकडे पाठवलेलं आहे. प्रत्येक किल्लेदाराच्या मानगुटीवर कुठलं भूत बसलंय काय माहिती, जो तो आपला राजकारणामध्ये घुसतोय. जो तो म्हणजे वामण्याची पण इच्छा आहे की काय राजकारणात घुसायची? नाही हो,
वामनरावांची जातकुळी राजकारणातली नाही, ते आपले सरळ मार्गी संत माणूस. कळेल, लवकरच कळेल सगळ्यांना. कळेल कळेल, लोकांना पण कळेल. परशुराम वाकनिसाचा पट्ट शिष्य आहे. काय झालं डोक्यावर हात मारायला? नाही, डोक्यावर हात मारत नाहीये, केस मोजतो डोक्यावरचे. केसांचा पण इन्शुरन्स काढला का काय? तुम्हाला शिकवायचं म्हटल्यानंतर काढावंच लागणार. हे नुसतं शिकवायचं म्हण नको, राजकारण शिकवायचं असं म्हण. तर लोकांना वाटेल तू माझी शाळा घेतो का काय. कधी करायची सुरुवात शिक्षणाला? हा, अरे कल करे सो आज, आज करे सो अभी. आणि कुठून सुरुवात करायची? हा, सांगतो की, ते लय महत्वाचं आहे. म्हणजे मला पहिले असं सांगा की राजकारणामध्ये वाकनीस नावाचा प्राणी दिसला तर त्याचं काय करायचं? असा प्राणी दिसला तर एकतर त्याला गोळी घालायची किंवा त्याला ओंजारून गोंजारून घरामध्ये पाळायचं. दोन्हीमध्ये तुमचाच फायदा. अरे वा वाकन्या. अरे देवा, आमच्या पण नशिबामध्ये असा एक वाकनीस दे रे बाबा. आता गुरु मानलंय ना मला, मानले बाबा. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. बा मी विचारेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची. बा तुम्ही काय म्हणतो वाकनीस सर, या अहिल्यादेवी एवढ्या चालाक कशा काय झाल्या एकदम? स्वतःसाठी खड्डा खणणारा किंवा स्वतःची चिता स्वतःच रचणारा द्रष्टा नसतो, त्याला अवसान घातकी म्हणतात. हा, साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी जरा ही गोष्ट थोडा वेळ लांबवली, एवढंच. असं आहे. तुम्ही काय म्हणतो, तुमच्या या कृतीमुळं आणखीन स्फोटक परिस्थिती निर्माण होईल असं नाही का वाटत तुम्हाला? मुद्दा चांगला आहे, नंतर विचार करू. नाही, मी नाही येऊ शकत. हा, थोडंसं घरगुती काम आहे. साहेब येत आहेत, तुम्ही तोंड उघडू नका प्लीज, बाकीचं मी सांभाळतो. काळजी करू नका, विचारलं तर रद्दी आहे म्हणून घरच्यासाठी आणली. हा, माझ्या सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झालाय, तर मला जावं लागेल रमावतीला. वाकनीस नसतील त्या मीटिंगला. मी म्हटलं ना, वाकनीस इथेच असतील, तुम्हाला त्यांच्याशी ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. हा, नाही वाचला नाही पेपर मी आज. काय बातमी आहे? ठीक आहे, मी वाचतो पेपर आणि तुम्हाला फोन करतो. हा, अच्छा. सकाळी म्हणून तुम्हाला पेपर सापडत नव्हते वय? काय आलंय पेपरात? साहेब नाही, ते मला वाटलं. पेपर द्या इथे. अरे दादा, मी काय म्हणतो, ते मृत्यू पेपराचं. सुभानरावांचं काय झालं? तू विषय टाळू नकोस परशू. वाकनीस पेपर द्या. साहेब मी काय म्हणतो, ते शो, मी वाकनीसांशी बोलतो ना. वाकनीस साहेब काही नाही, ते जागर नाही, जरा जागर वगैरे सारख्या पेपरना माझ्या आयुष्यात स्थान नाही. पेपर द्या. नाही, जागरच नाही, फक्त. अच्छा, म्हणजे सगळ्याच पेपरला ती बातमी आहे. सगळ्याच पेपरमध्ये बोंबावून झाली. आता तू म्हणशील ना, तर आता जागरचं ऑफिस जाळून टाकतो. वाकनीस पेपर द्या.